रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज शिक्षकांना आपण मार्गदर्शन या समस्या जशा आहेत त्या मराठी माध्यमाच्या शिक्षकांच्या आहेत. आपण ज्या पद्धतीने यांना मार्गदर्शन केलं, या शिक्षकांना काय भविष्यात या ज्या समस्या त्या कशा सोडवण्याचा प्रयत्न असणार? नक्कीच या ठिकाणी आज सगळ्या शिक्षकांचं, सगळ्या टीचर्सचं जे आहे टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्यांच्या काही समस्या आहेत. म्हणजे त्यांच्या NBC एक सर्टिफिकेट असतं जे स्ट्रक्चरसाठी किंवा फायर NOCसाठी असतं, त्याला सारखं रिन्यू करावं लागतं. त्याचबरोबर काही NOCs आहेत CBSE ICSEच्या, त्या NOCs ज्या आहेत त्या सारख्या एका वर्षामध्ये जे आहेत ते त्यांना त्या ठिकाणी रिन्यू करावं लागतात. काही डिलेज जे आहेत त्या ठिकाणी प्रोसिजरमध्ये होतात. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला वाटतं आता कोड ऑफ कंडक्ट आहे, याच्यावरती न जास्त बोललेलं बरं. पण कोड ऑफ कंडक्ट संपल्यानंतर जे आहे ते त्या ठिकाणी बैठका घेऊन जे आहेत या सगळ्या गोष्टी आपण मार्गी लावू शकतो. कारण की सरकार जे आहे हे वेगवेगळे निर्णय आणि पॉलिसी अमेंडमेंट्स करून जे आहे हे लोकांना काय पाहिजे, संस्थेला काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार करणारं हे सरकार आहे. तर नक्कीच शाळेच्या ज्या ज्या गोष्टी असतील, प्रॉब्लेम्स असतील, ते प्रॉब्लेम्स जे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ते सॉल्व करण्याचा प्रयत्न सरकारचा असेल. मला वाटतं या ठिकाणी या कल्याण लोकसभेमध्ये 10 वर्ष लोकांनी जो विश्वास दाखवला, आशीर्वाद दिला, त्याच्यामुळे मोठ्या मताधिक्याने जे 2014 असेल 2019 असेल 3.5 लाखाच्या फरकाने मी निघून आलो. आणि माझं काम जे आहे, लोकांचा विश्वास आहे माझ्यावरती, आमच्या महायुतीवरती, म्हणून आम्ही गेले 10 वर्ष या ठिकाणी काम केलं. लोकांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घेतली. मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जे आहे ते या ठिकाणी उभं केलं. मोठ्या प्रमाणामध्ये निधी या ठिकाणी आला. देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल किंवा राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी असेल, त्यांच्या माध्यमाने असेल, या कल्याण लोकसभेमध्ये रेल्वे असेल, ब्रिजेस असतील, रोड्स असतील, मोठे हायवेज असतील, हॉस्पिटल्स असतील, शाळा असतील, मंदिरांसाठी निधी असेल, हा सगळा निधी जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेला आहे. आणि आम्ही सगळी आमची जी ताकद आहे, शक्ती आहे, ही पॉझिटिव्ह प्रचार करण्यामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी वापरणार आहोत. विरोधकांना त्यांचं काम आहे, आज इलेक्शन्स आहेत, इलेक्शनमध्ये विरोधक टीका नाही करणार तर दुसरं काय करणार. पण मला वाटतं आपण टीकाला उत्तर देण्यापेक्षा आपण आपलं पॉझिटिव्ह काम जे आहे हे प्रत्येक घरापर्यंत कसं जाईल त्याच्यासाठी आम्ही जे आहे ते त्या ठिकाणी काम करतो आहे. प्रत्येक घरापर्यंत आमचं काम गेलं पाहिजे आणि प्रत्येक घरातून मतदार जो आहे तो बाहेर आला पाहिजे. आणि हे 45% जे मतदान या कल्याण लोकसभेमध्ये होतं ते 45%चं मतदान जे आहे हे वाढून जे आहे 55-60% त्याच्यापेक्षा जास्त जे आहे हे या ठिकाणी मतदान झालं पाहिजे. त्याच्यावरती आम्ही जास्तीत जास्त काम करणार आहोत. मी शिक्षकांना आवाहन केलेलं आहे, टीचर्सला आवाहन केलेलं आहे की आपण जनजागृती करा. कारण की हे जे मतदान आहे 20 तारखेला हे आपलं गरमीची सुट्टी सुरू झाल्यानंतर लोक काही मोठ्या प्रमाणामध्ये गावी जातात. पालक जे आहेत हे त्या ठिकाणी गावी जातात, सुट्टीवरती जातात. तर या सगळ्यांना जर शाळेच्या माध्यमाने जर आवाहन झालं मतदान करण्यासाठी तर मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संदेश जो आहे तो लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत पोचेल. कारण की हे महाराष्ट्रामध्ये मतदान जे आहे हे 5 फेजेसमध्ये आहे. त्याच्यामुळे जे आहे लोकांना पर्टिक्युलर डेट जी आहे ती त्या ठिकाणी माहिती नसते की कुठली डेट आहे. तर 20 मेची तारीख जी आहे ही बिंबवली पाहिजे लोकांवरती, पालकांवरती, जेणेकरून जास्तीत जास्त लोक जे आहेत ही 20 तारखेला मतदानाला जे आहे खाली त्या ठिकाणी उतरतील आणि मतदानाचा टक्का जो आहे तो त्या ठिकाणी वाढेल.